राज्यभरात श्रावण महिन्याचा उत्साह दिसून येतोय। यंदा श्रावण महिन्याची सुरुवात 05 ऑगस्ट पासून झाली। या महिन्यात भगवान शिवची आराधना केली जाते। 26 ऑगस्टला राज्यात चौथा श्रावण सोमवार साजरा केला आहे। श्रावणसरी अंगावर बरसू लागल्या की बालकवी त्र्यंबक ठोंबरे यांची श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसरशीर वेक्षणात फिरून येऊन पडे, या कवितेची आठवण येते। श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो। 2 सप्टेंबर रोजी श्रावण समाप्त होणार आहे। यावर्षीच्या श्रावण महिन्याचं 5 श्रावण सोमवार आले आहेत। ऑगस्ट 26 रोजी चौथा श्रावण सोमवार साजरा केला जात आहे। या दिवशी महादेवाला जवस ही शिवामुठ वाहावी। चौथ्या सोमवारी कोणती शिवामुठ वाहावी? श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी म्हणजेच 26 ऑगस्टला जवस ही शिवामुठ आहे। या दिवशी तुम्ही जवस हे शिवलिंगाला वाहू शकता। यामुळे भगवान महादेव तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करतील। शिवामुठ करण्याची पद्धत: विवाहानंतर पहिली 5 वर्षे श्रावण सोमवारी शिवामुठ व्रत केलं जातं। श्रावण मासात येणाऱ्या 4 सोमवारी 4 प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केलं जातं। विवाहानंतरची पहिली 5 वर्षे क्रमवार हे व्रत केलं जातं। श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी एकभुक्त राहून शिवलिंगाची पूजा करावी आणि क्रमानं तांदूळ, तीळ, मूग, जवस आणि सातू 5वा सोमवार आल्यास त्या दिवशी या धान्याच्या 5 मुठी देवावर वाहाव्यात। या पद्धतीनं करावी महादेवाची पूजा। सोमवारी सकाळी स्नान करून उपवास करून महादेवाची पूजा करावी। सकाळच्या शुभ मुहूर्तावर शिव मंदिरात जावं किंवा घरातील शिवलिंगाची पूजा करावी। महादेवाला गंगाजल किंवा दुधानं अभिषेक करावा। यानंतर महादेवाला चंदन, बेलपत्र, अक्षता, पांढरी फुलं, मध, फळ, साखर, अगरबत्ती अर्पण करावी आणि सोमवारची कथा वाचावी। शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावून आरती करावी। भारतीय संस्कृतीची शिकवण: आधुनिक विचारसरणीच्या व्यक्तींना शिवामुठी व्रतामुळे अन्नधान्य नासाडीची चिंता सतावण्याची शक्यता आहे। मात्र पूर्वी महिलांनी अर्पण केलेलं धान्य मंदिराच्या पुजाऱ्याला दिलं जायचं। त्यामुळे देण्याचा आनंद अशा व्रतातून अनुभवता येतो। ज्ञान असो वा अन्न हे दिल्यानं ते वाढतं, ही आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे। अगदी मुठभर असले तरी गृहिणींना आपण ते देऊ शकलो याचं समाधान वाटतं। ज्यांना मंदिरात जाता येत नाही त्यांनी मुठभर धान्य बाजूला ठेवून महादेवाचं स्मरण करावं। त्यात भर घालून गरजूंना ते अर्पण करावं। ओम नमः शिवाय. पौरोहित्य, धार्मिक कार्य: रुद्र, लघुरुद्र, अभिषेक, गणेश पूजन, सत्यनारायणाची महापूजा, यज्ञ, हवन, शांती, वास्तुशांती, ग्रह शांती, नक्षत्र शांती, वास्तुदोष पूजा, लग्न विधी, प्राणप्रतिष्ठा सर्व धार्मिक विधी करण्यासाठी संपर्क साधा. जयखम स्वामी जंगम गुरुजी. फोन नंबर 9270512815 9423382470. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत. रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.